पांढरा हत्ती म्हणून ओळख असलेल्या ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमनं आपली ही ओळख पुसण्यास आता सुरुवात केली आहे. त्यानुसार आता यंदा प्रथमच या स्टेडियमवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यता स्पर्धेचे एकूण 14 सामने होणार आहेत. यामध्ये विजय हजारे क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांचाही समावेश असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागानं दिली आहे. यंदाच्या मोसमात स्टेडियमवर विजय हजारे ट्रॉफीचे 7 सामने होणार आहेत. 2018-19 मध्ये BCCI आणि ICC यांच्या अटीशर्तींप्रमाणे देशातील नामवंत क्युरेटर नदीम मेमन यांच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय दर्जाची विकेट आणि आउटफील्ड बनवण्यात आली. तर 2020 जानेवारीमध्ये BCCI लेव्हल 1च्या महिलांच्या 12 मॅचेस या ठिकाणी खेळवण्यात आल्या. तसंच दादोजी कोंडदेव स्टेडियम हे आता BCCIच्या पॅनलवर आल्यानं भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी स्वतःच्या अकॅडमीसाठीचं चित्रीकरण करण्यासाठी या स्टेडियमची निवड केली होती. मागील 3 वर्षे IPLमधील कलकत्ता नाईट रायडर्स या संघातील खेळाडू स्टेडियमवर सराव करत आहेत. मागील वर्षी विजय हजारे करंडकाचे 7 सामने या मैदानात खेळवण्यात आले. त्यानंतर सलग 3ऱ्या वर्षी यंदाही BCCI लेव्हल 1ची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 7 सामने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. BCCIनं त्यांच्या यावर्षीच्या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर केले. त्यात याची सुरुवात 23 नोव्हेंबरला होणार असून पहिला सामना बडोदा विरुद्ध पंजाब असा या मैदानात खेळवला जाणार आहे. तर शेवटचा सामना 5 डिसेंबरला बंगाल विरुद्ध पंजाब असा होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या 23 वर्षांखालील महिला गटाच्या सामन्यांनाही सुरुवात होईल. यामध्ये मुख्य सामन्यांना 26 जानेवारीला सुरुवात होऊन 5 फेब्रुवारीपर्यंत एकूण 7 सामने येथे खेळवले जातील. हे सर्व 50 षटकांचे एकदिवसीय सामने असतील. परिणामी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यात ठाणेकर क्रीडाप्रेमींना येथे राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. याबाबत ठाणे महापालिकेच्या क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला जे वेळापत्रक प्राप्त झाले त्यानुसार राष्ट्रीय स्तरावरील विजय हजारे करंडकाचे 50 षटकांचे 7 एकदिवसीय सामने येथे होणार असल्याचं त्यांनी सांगितले. तसंच महिलांचेही एकदिवसीय सामने होणार असून त्या दृष्टीनं आमची तयारी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील काही भागांचा गुरुवारी पाणी पुरवठा राहणार 24 तास बंद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळेतील काही प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 12वी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथे तातडीच्या दुरुस्ती आणि देखभालीची कामं हाती घेण्यात असल्यानं पाणी पुरवठा गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे. या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. हा पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महापालिकेमार्फत या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनानिमित्त ठाणे शहरात पोलिसांचा रूट मार्च. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण चिघळलं असून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसून येतोय. अशातच ठाणे पोलिसांचा एक नवा आदर्श ठाणे शहरातही दिसून आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनानिमित्त ठाणे पोलिसांनी चक्क ठाणे शहरात रूट मार्च केला. ठाणे कोटनाका येथील पोलीस मैदान येथून आंबेडकर चौक, चिंतामणी सर्कल, टेंभी नाका, सेंट्रल जेल आणि पुन्हा पोलीस मैदान अशा प्रमुख आणि गजबजलेल्या मार्गांवर सायंकाळी ठाणे शहर पोलिसांनी रूट मार्च काढत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. यामध्ये 100हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. शेवटी पोलीस मैदान येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करत त्यांना मानवंदना देखील देण्यात आली.
मॅडम, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रूट मार्च काढण्यात आलेला आहे, काय सांगाल एकंदरीत? आज 31 ऑक्टोबर माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवस सर्व भारतभर साजरा करण्यात येत आहे। त्या निमित्ताने आज वरिष्ठांच्या आदेशाने मुख्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, कोर्ट नाका, जांभळी नाका, सिव्हिल हॉस्पिटल आणि परत जेल मार्गे परत मुख्यालय या प्रकारे रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि या रूट मार्चमध्ये आमचे RPI साहेब, त्यांचे 5 अधिकारी आणि 100 महिला आणि पुरुष अंमलदार बँड पथक यांनी पथसंचलनामध्ये भाग घेतला होता। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। पत्रकार प्रशांत सिनकर यांना जर्नलिझम अँड एन्व्हायरमेंट सायन्स या विषयावर मानद डॉक्टरेट प्रदान। पत्रकारिता करताना पर्यावरण संवर्धनाच्या बहुमूल्य योगदानासाठी जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या GHRT इंडिया अर्थात विश्व मानवाधिकार संस्था आणि एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सहकार्यानं पत्रकारिता, पर्यावरण आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशांत रवींद्र सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे। ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर जगभरात पर्यावरणाचं महत्त्व वाढीस लागलं असून जागतिक पातळीवर त्या दृष्टीनं वेगवेगळी पावलं उचलली जात आहेत। भारतातही त्याबाबत निरनिराळे प्रयत्न केले जात असतानाच पर्यावरणविषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत सिनकर हे देखील तितक्याच तळमळीनं पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येतात। त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे। त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या GHRT इंडिया एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीनं प्रशांत सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे। मुंबई, ठाणे जिल्ह्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण संवर्धन विषयक पत्रकारिता केली आहे। त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे। जर्नलिझम अँड एन्व्हायरमेंट सायन्स या विषयावर मानद डॉक्टरेट देण्यात आली असल्याची माहिती GHRT इंडिया संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर HR रेहमान यांनी दिली आहे। याआधी प्रशांत सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा श्री परांजपे पुरस्कार, नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत इको 2013 पुरस्कार, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार, ठाणे महापालिकेचा ठाणे गुणीजन, ठाणे गौरव, पश्चिम बंगाल येथील भारत सरकारशी संलग्न काम करणाऱ्या नव्या फाउंडेशनचा राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान 2023, हिंदुस्तान न्यूज नेटवर्क यांचा नॅशनल आयकॉन वर्ल्ड अचिव्हर बुक, इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। रस्ते खोदकामामुळे विद्युत पुरवठा बंद झाल्यानं ठाणे शहरातील धूळ नियंत्रणासाठी बसवण्यात आलेली यंत्र बंदावस्थेत। एकीकडे हवेचा स्तर खालावत असल्यामुळे मुंबई महापालिकेकडून कठोर पावलं उचलली जात असतानाच दुसरीकडे मुंबईलाच लागून असलेल्या ठाणे शहरात धूळ नियंत्रणासाठी बसवण्यात आलेली यंत्र बंदावस्थेत असल्याचं चित्र दिसून येते। रस्ते खोदकामामुळे यंत्राला होणारा विद्युत पुरवठा बंद झाला असून यामुळे ही यंत्र बंदावस्थेत असल्याचा दावा पालिकेनं केलाय।
ठाणे शहरातून जाणारे महामार्ग, प्रमुख रस्ते आणि अंतर्गत मार्गांवर वाहनांची सतत वर्दळ असते. या वाहतुकीमुळे ध्वनी आणि धूळकणीचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात प्रदूषणामुळे हवेचा स्तर मोठ्या प्रमाणात खालावत असल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेनं नागरिकांना मुखपट्टी वापरण्याच्या सूचना केल्या होत्या. तसंच बांधकामांच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करणारी यंत्रणा आणि धूळ शोषक यंत्रणे कार्यान्वित करण्याचा इशारा विकासकांना दिला. ठाणे शहरातही अनेक ठिकाणी इमारतींची बांधकामं सुरू आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात धूळ दिसून येते. असं असतानाच 7 महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत मिळालेल्या निधीतून ठाणे महापालिकेनं शहरात बसवलेली धूळ नियंत्रक यंत्र बंदावस्थेत आहेत. धुळीचं प्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रांमार्फत पाणी फवारणी करण्यात येते. शहरातील माजिवडा आणि विटावा या सर्वाधिक वर्दळीच्या चौकात प्रत्येकी 2 यंत्र बसवण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही यंत्र सुरू होती, मात्र पावसाळ्यात ही यंत्र बंद ठेवण्यात आली होती. आता पाऊस संपून महिना उलटला तरी ही यंत्र बंदावस्थेतच आहेत. काही वर्षांपूर्वी महापालिकेनं प्रदूषण नियंत्रणासाठी शहरातील 40 चौकांमध्ये 40हून अधिक धूळ नियंत्रण यंत्रणं बसवली होती. या यंत्रांमध्ये विशिष्ट पद्धतीनं पंख्यांची रचना करण्यात आली होती. 0.5 अश्वशक्ती क्षमतेच्या मोटर आणि प्रक्रियेद्वारे वातावरणातील मानवी आरोग्यास हानिकारक असलेले हवेतील 25 ते 50 मायक्रॉन आकारमानाचे धूलिकण शोषून त्यानंतर शुद्ध हवा बाहेर सोडायची अशी ही यंत्रणा होती. ही यंत्रणा 2 वर्षांपूर्वी बंद पडल्यानंतर पालिकेनं हा प्रकल्प गुंडाळून नवीन यंत्रणा बसवली. परंतु ही यंत्र ही बंदावस्थेतच असल्यानं पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विटावा येथील यंत्रणा सुरळीत असून माजिवडा चौकातील यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही यंत्रणा बंदावस्थेत असल्याचं ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या प्रमुख मनीषा प्रधान यांनी सांगितलं.